बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. सगळ्यात पहिले प्रॉब्लेम केअरफुली रीड आउट करायचा. फाइंड रेंज. काय सांगितलंय? रेंज फाइंड आउट करायची. ठीक आहे. रेंज अँड कोएफिशियंट रेंज ऑफ फॉलोइंग डाटा. मग डाटा कसं दिलेला आहे बघा, ग्रुपच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, म्हणजेच क्लास दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. सगळ्यात पहिला क्लास दिलेला आहे 21 ते 25. नंतर दुसरा क्लास दिलेला आहे 26 ते 30. नंतर 31 ते 35, 36 ते 40 आणि 41 ते 45. आता बघा हा नंबर परत इथं रिपीट नाही आलेला आहे, हा नंबर इथं रिपीट नाही, हा नंबर इथं रिपीट नाही. म्हणजे हे क्लास कसे डिसकंटिन्युअस क्लास आहे. कसे डिसकंटिन्युअस. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आता क्लास ऑब्झर्व करायची. सोल्युशन. मग बघा दोन क्लास घ्या, 21 ते 35 आणि 26 ते 30. ठीक आहे. मग हे क्लास कसे डिसकंटिन्युअस क्लास आहे. मग इथं लिहा द गिवन क्लास आर डिसकंटिन्युअस. ठीक आहे. मग मेक देम कंटिन्युअस. कंटिन्युअस. ठीक आहे. मग कंटिन्युअस बनवायची. आता कंटिन्युअस बनवायला काय करावं लागेल? करेक्टिंग फॅक्टर काढावं लागेल. काय? करेक्टिंग फॅक्टर. मग करेक्टिंग फॅक्टर काय राहतं? सगळ्यात पहिले दोन क्लास सिलेक्ट करायचे. ठीक आहे. मग दोन क्लास आपण आता दोन क्लास कुठले पण दोन कंटिन्युअस क्लास सिलेक्ट करा. मग आता सपोज आपण दोन क्लास घेतले 21 ते 35 आणि दुसरा घेतला 26 ते 26 21 ते 25 आहे. ठीक आहे. 21 ते किती? 25. मग आता 21 ते 25 आणि दुसरा क्लास घेतला आपण 26 ते 30. ठीक आहे. मग आता हे दोन काय याच्यामध्ये लोअर क्लास कुठला आहे बघा, हा काय लोअर क्लास. लोअर क्लास. त्याच्यानंतर हा काय अप्पर क्लास. त्याच्यानंतर ही काय लोअर लिमिट, हे काय लोअर लिमिट दोन्ही पण. मग इथं लिहा. ठीक आहे. वेगळ्या पेनाने लिहा तुम्ही. हे काय लोअर लिमिट. मग लोअर लिमिट कोणतं आहे? हे लोअर लिमिट आहे आणि हे पण काय लोअर लिमिट आहे. आणि हे दोघं पण काय अप्पर लिमिट आहे. ठीक आहे. हे दोघं काय अप्पर लिमिट आहे. मग आता काय करायचं? आता तुम्ही काय आहे की पेपरमध्ये असं लिहायचं नाही लोअर लिमिट अप्पर लिमिट. तुम्ही फक्त दोन क्लास लिहायचे. त्याच्यानंतर करेक्टिंग फॅक्टर. मग करेक्टिंग फॅक्टरचं फॉर्म्युला वाटलं तर करेक्टिंग फॅक्टर काय आहे की लोअर लिमिट काय लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास मायनस अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. ठीक आहे. मग आता डिवाइड बाय काय करायचं? 2 करायचं. डिवाइड बाय 2. मग डिवाइड बाय 2 करा. ठीक आहे. मग आता इथं लोअर लिमिट बघा, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास किती आहे? 26 मायनस इथं अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास किती आहे? 25 डिवाइड बाय 2. मग किती येणार? 1/2. म्हणजेच किती आलं ते? 0.5 आला. किती आला? 0.5. म्हणजे आपला करेक्टिंग फॅक्टर किती आला? 0.5 आला. ठीक आहे. मग हा जो 0.5 आलेला करेक्टिंग फॅक्टर आहे हा काय करायचा? प्रत्येक क्लासच्या लोअर लिमिटमधून मायनस करायचा आणि प्रत्येक क्लासच्या अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचा आणि मग आपल्याला कंटिन्युअस क्लास भेटणार. ठीक आहे. मग आता बघा मी वाटलं ती कॉपी करून घेतो. ठीक आहे. ठीक आहे.
कंट्रोल सी आणि पुढच्या पेजवरती जाऊ आपण. ठीक आहे, मी काय केलं, ही पाठीमागून कॉपी करून आणलं. ठीक आहे, मग आता बघा ह्याच्यामध्येच मग बघा आता इथं ठीक आहे, मी आता याच्यात करेक्शन करतो. आपला जो करेक्टिंग फॅक्टर आहे तो काय करायचा, प्रत्येक क्लासच्या लोअर बाउंड्रीमध्ये ॲड करायचा. ठीक आहे, प्रत्येक क्लासच्या लोअर बाउंड्रीत ॲड करायचा आणि अप्पर बाउंड्रीमध्ये लोअर बाउंड्रीतनं सबस्ट्रॅक्ट करायचं आणि अप्पर बाउंड्रीत ॲड करायचं. मग बघा आता इथं वरती लिहितो. ठीक आहे, मग बघा आता इथं लिहितो मी. मग फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला काय आपला, लोअर क्लास बाउंड्रीज इक्वल्स टू लोअर लिमिट मायनस करेक्टिंग फॅक्टर. ठीक आहे, आता हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल आणि तुम्ही डायरेक्ट असं नाही का इथं ॲड जरी केलं तरी चालतं. ठीक आहे, पण मी तुम्हाला समजायसाठी ॲड करत आहे. बघा इथं नवीन आपण एक क्लास ॲड करू. आता नवीन लाईन ॲड करायची. ठीक आहे, तर मी हा टेबल डबल बनवलं नाही, तुम्ही डबल बनवायचं. ठीक आहे, मग मी पहिला टेबल ॲज इट इज कॉपी करून आणला आहे आणि आता इथं नवीन क्लास इंटरवल. ठीक आहे, मग इंटरवल हे कसे राहणार आहे, कंटिन्युअस राहणार आहे, कंटिन्युअस. ठीक आहे, मग आता बघा लोअर क्लास बाउंड्रीमध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं. मग 21 मायनस 0.5 करा. ठीक आहे, मग इथं बघा 21 मायनस 0.5. 21 मायनस 0.5 जर केलं ते किती येणार आहे, 20.5. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचं. मग हे किती येणार, 25. ठीक आहे, मग बघा इथं 0.5 जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर 20.5 आणि इथे येणार आहे 25.5. आता 26 मधून जर 0.5 मायनस केलं तर इथे येणार 25.5 मायनस, मग 30.5 मध्ये ॲड होणार. ठीक आहे, 31 मधून जर 0.5 मायनस केलं तर इथे येणार 30.5 आणि इथे येणार 35.5. आता 36 मधून जर 0.5 मायनस केलं तर इथे येणार 35.5. त्याच्यानंतरनं 40.5, नंतर इथं 40.5 आणि इथं काय येणार 45.5. ठीक आहे, मग आता बघा बघायचं सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू यस इज इक्वल्स टू. आता सगळ्यात लोअर क्लास बघायचं. सगळ्यात लोअर क्लास कुठला आहे तर हा आहे बघा, म्हणजेच. आणि सगळ्यात अप्पर क्लास कुठला आहे तर हा आहे. ठीक आहे, मग अप्पर क्लासमधलं सगळ्यात लोअर क्लासमधलं लोअर लिमिट सगळ्यात छोटी व्हॅल्यू किती आहे 20.5 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू ठीक आहे एल इज इक्वल्स टू 45.5. ठीक आहे, मग आता आपला रेंजचा फॉर्म्युला काय आहे, रेंज इज इक्वल्स टू एल मायनस यस. मग एल किती आपला इथं 45.5 आणि यस किती आहे 20.5. ठीक आहे, मग 45.5 मायनस 20.5 करा. 45.5 मायनस 20.5 आणि किती येणार 25 येणार. किती येणार 25. ठीक आहे, म्हणजे रेंज किती आली आपली 25 आली.
रेंज किती आली आहे 25. ठीक आहे. आता कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायचं. मग कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे? कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू L मायनस S अपॉन L प्लस S. ठीक आहे. मग L किती आहे? 45.5 मायनस 20.5 अपॉन 45.5 प्लस 20.5. ठीक आहे. मग इथं बघा 45.5 मायनस 20.5 डिवाइड बाय किती येणार? 45.5 प्लस 20.5. ठीक आहे. मग ते येतं बघा डायरेक्ट 0.3787. ठीक आहे. म्हणजे आपलं कोएफिशियंट ऑफ रेंज किती आली? 0.3787 आली. ठीक आहे. मग बघा आपली 2 आन्सर आली, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. बघा असला प्रॉब्लेम जर आला तर 4 मार्क लिहिल. ह्याच्यामध्ये काय करायचं? आधी क्लास बघायची, जे इंटरव्हल दिलेली ती कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे. जर कंटिन्युअस असेल तर मग डायरेक्ट L आणि S ची व्हॅल्यू बघायची. जर कंटिन्युअस नसेल तर S आणि आपल्याला ते कंटिन्युअस करून L आणि S ची व्हॅल्यू बघायची. मग कंटिन्युअस करायला काय करावं लागेल? करेक्टिंग फॅक्टर काय राहतो? लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास मायनस अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास डिवाइड बाय 2. मग बघा डायरेक्ट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण काय केलं? 25 मायनस 26 केलं, किंवा तुम्ही 31 मायनस 30 करू शकता. म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते करू शकता. ठीक आहे. कोणत्या पण 2 क्लासमधला एका क्लासचं लोअर लिमिट घ्यायचं, एका क्लासचं अप्पर लिमिट घ्यायचं, ते एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करायचे आणि डिवाइड बाय 2 करायचं. मग तो आला आपला 0.5. किती आला? 0.5. ठीक आहे. मग 0.5 जो आलेला आहे ना, तो 0.5 काय करायचा? ह्या लोअर लिमिटमध्ये ॲड करायचा, लोअर लिमिटमध्ये सबस्ट्रॅक्ट करायचा. मग 21 मधून सबस्ट्रॅक्ट करा, 26 मधून सबस्ट्रॅक्ट करा, 31 मधून सबस्ट्रॅक्ट करा, 36 मधून सबस्ट्रॅक्ट करा, 41 मधून सबस्ट्रॅक्ट करा. ठीक आहे. मग बघा तेच आपण केलं. 21 मधून 20.5 आलं, 26 मधून 25.5 आलं, 31 मध्ये मायनस केलं 30.5 आलं, 36 मधून मायनस केलं 35.5 आलं. ठीक आहे. हे काय आहे? 35.5 आहे. ठीक आहे. 35.5 आणि इथं 41 मध्ये 40.5. मग प्रत्येक 25 मध्ये ॲड करा. मग म्हणजे प्रत्येक अप्पर लिमिटमध्ये ॲड केलं, मग आपल्याला भेटले कंटिन्युअस क्लास. मग कंटिन्युअस क्लासमधली सगळ्यात स्मॉलेस्ट व्हॅल्यू बघायची. मग ती आहे 20.5 आणि सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू 45.5. आणि मग त्याची रेंज आली आहे 25 आणि कोएफिशियंट ऑफ रेंज आला आहे 37.87. 0.37 म्हणजे 0.3787. ठीक आहे.